मला तुझा हे सगळं कळतंय, तुला हे सर्व असह्य होतंय, कारण घरात सुख आणि शांती ही प्रत्येक स्त्रीला हवी असते. पण इथं मात्र सुख शांतीला शहराला तुझ्याकडे पाठ. आज माझ्यामुळे जे दोन्ही भाऊ एक दुसऱ्याचे वैरी झाले आहेत, मीच कारणीभूत आहे या गोष्टीला. मी वेळीच बापाच्या कर्तव्याने अभिला वेटिंग ठरलं असतं तर आज अभि असा बेजबाबदार झालाच नसता. त्याच्या पुढे माझं बाप कर्तव्य कमजोर पडलं. तुम्ही कर्तव्यात कुठेच कमी पडला नाही. अचानक आलेल्या तुफानी झंझावाती वादळाच्या ओघात आपला अभि सापडलाय. आपल्या अरुणला बसले. मनावर संयम नसेल तर कुबुद्धीला आपोआपच निमंत्रण दिलं जातं. कारण संयम हा वाईट आणि चांगुलपणा ह्याच्यामधला डरमळी दुवा आहे. तो थोडा जरी ठसाळला तरी माणसाला पशु व्हायला वेळ लागत नाही. बरं जाऊ दे, मला सांग अरुण कुठं आहे? ते बेडरूम मध्ये कारखान्यात जायचं असं म्हणत होते. आणि अभि? तो सकाळीच बाहेर गेलाय. कुठे गेला काही कल्पना नाही? म्हणजे तो तुला काही सांगून गेला का? हल्ली तो आधीसारखं काही बोलत सुद्धा नाही आणि जाताना कुठे जातोय हे सांगून सुद्धा जात नाही. असू दे पोरी, तू काही मनाला लावून घेऊ नकोस. जा, तुला स्वयंपाकाचं सुद्धा पाहायचं असेल ना, थोडा वेळ आतमध्ये बस. अभि, अरुण, तू कारखान्यात जायला निघालास होय? थांब, मीही तुझ्यावर कारखान्यात येत आहे. अरुण, आज अभि तुला रागाच्या भरात काही वेगळं वागणं बोलला तर तू त्याला समजावून घ्यायला हवा होता. अरे कसाही झाला तरी तो तुझा धाकटा भाऊ आहे. पण तो मला भाऊ म्हणायला तयार नाही, त्याला मी तरी काय करू? अरे तो काहीही म्हणेल म्हणून तू भावाचं नातं नाकारणार आहेस का? मुळीच नाही, पण लोकांनी त्याच्या मनात नको नको ते भरले आहे, त्यामुळे तो माझी नफरत करतो आहे. अरुण, लोक काहीही सांगतील. अरे आवळ्याचा भोपळा करून मागाची सवय झालेली असते त्यांना. पण लोक जेव्हा आवल्याचा भोपळा करून सांगतात तेव्हा आवल्यामुळे तरी सत्य असेलच ना. अरुण, जे काही ऐकलं आहेस त्याच्यात काही सत्य नाही असं समज आणि हा वेळेपणा सोडून दे. गेल्या 2 दिवसांमध्ये काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस ते स्वतःकडे पहा तरी. अरे कमीत कमी पिताची तरी काळजी घे. काय वाटत असेल तिच्या मनाला? मी सत्य जाणण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तुम्ही मात्र विषयाला कलाटणी देत आहात. तर का? तुमचा अंतरात्मा तुम्हाला सत्य सांगण्यासाठी प्रवृत्त करीत आहे, पण मुद्दामध्ये तुम्ही टाळता आहात. का नाव सांगत नाही त्या नाराधमाचं ज्याने आपल्या बापाचे फळ मला भोगायला गेले आहे? अरुण, बापावर असे खाण्याचे आरोप करताना लाज वाटत नाही तुला? अरे सत्य जाणण्यासाठी एवढा हापापलायस का तू? हा, मी सत्य जाणण्यासाठी हपापलो आहे. मी कोण आहे, कुणाचा आहे हे मला ऐकायचे आहे, तेही तुमच्या तोंडून. अरुण, तू मला ज्या सत्याची वाच्यता करण्यासाठी प्रवृत्त करत आहेस ना, ते जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुला तुझीच लाज वाटायला लागेल. अरे मी टावं पडून सांगतो आहे, तुझा बाप आहे म्हणून हा पुरावा तुला कमी झाला का? म्हणजे लक्षात ठेव, ज्या वेळी तशीच वेळ येईल तेव्हा माझ्या जवळ असलेलं एक सत्य तुम्हा दोघांपुढे सोडेल, पण ते तुला हवं नव्हे. अप्पा, 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 अप्पा.
तू. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हा बोला. काय काय सांगू? हा हा सांगता सांगता. हा हा समोर येतो पोस्ट करू का? अजून येणार आहे काय म्हटलं? शिकवलेल्या जखमा त्रास देतात ते खरं. शरीरावरचा नव्हे. एक्झॅक्टली अगदी बरोबर बोललास ना काय. यावर घाव घालणाऱ्या जखमांचे टणके किती वेदना देतात याची कल्पना या सगळ्यांना काय ना. राहू दे रवी, त्याचं काय मनावर घेतोय? छे छे, त्यात काय एवढं मनासारखं घेण्यासारखं आहे? हो की नाही हो सगळे? काय म्हटलं? अगदी बरोबर म्हटले. खाली खाल्ले आपल्या संघाचं याच्याशिवाय पाणी चालत नाही. डोळ्यातून पाणी आलं. कोणतीही जबाबदारी विश्वासाने टाकावी दोन आणि आपल्या जाण्यातील हे महत्वाचं घेणं. आता घेणं चांगल्या प्रकारे करता येतो. हे बघ काय सगळे बरोबर की नाही? आता तुम्ही म्हणता ते बरोबरच असणार. बाकी काय म्हणणं गेस? नाकेवरचा तुझा जरा अगदी जबरदस्त आहे करा. चालता बोलता मुलींची छेड काढलीस तर म्हणतो पाण्याची हिंमत सुद्धा होत नाही. अरे ती साली चंपा नाचताना तर तुझ्याजवळ येऊन काय लगट करत होती. अरे लगट माझ्याशी करीत होती. चंपाची काहीतरी बोलू नको. अरे काय तरीच काय, तुझी माहिती सगळे कशाला बिन पोडते त्या विचारायचे. बघा बघा कसा लाजतोय तो. अरे पण तुम्ही लोक असे बसा का? उभे का? बसा ना. बसा बसा बस ना गे. अहो कवी बापू, कशाला बसायला सांगतो या लांडग्याला? आणि बसलं लांडग आग्रह करून देते बसायचं नाही. अरे कुणाला बोलतो? गणपतीच्यानो तुम्हाला बोलतो. या घराचं वाटोलं करून टाकलं नवं. हे आराम करा. मोठ्याने वटवट बंद कर. किड्डा कुठला मागेचं पाडे. तुला काय मला पाडे दाखवणार? कसं करता दोघांना एका मध्य झाडवर करून टाकेल. सदू लाज वाटत नाही? कुणाला आणि कुणासमोर शांतपण करत असते? आम्ही फेकलेल्या तुझ्यावर जगलेल्या तू आमचा नोकर आहेस याचा सुद्धा भान नाही. चालतो ऐकून. त्याने पाठचा भाऊ पहिला दादा पण तुला उघड्या पोटावरून खेळवलं. त्याने तुझी इंग्लिशी करंगळी हातात घेऊन तुला चालायला शिकवलं. त्याचं चांगलंच काम केलंस तू. अरे एका मुलाचं फक्त एक आईच करू शकते. ते सगळं तुझं या सदूने केलं. त्याची पहिली जाण तुला असे हवायला पाहिजे होती. नाही, दुर्गंधीच्या सहवासात राहून स्वतः दूषित झालायस. हवं तर मी तुझी माफी मागते. हो मालकीण बाय, हे काय करताय तुम्ही? अगदी बाबू माझ्या पाठच्या भावाप्रमाणात त्यांचं काय बी चुकत नाही. ठीक आहे, हे कपडे घे आणि इस्त्री करून आण. होय मालकीण बाय.
मंडळी तुझी या घरात काहीच इज्जत राहिली दिसत नाही. इज्जत राहते ज्यांची इज्जत असते. इज्जत नसणाऱ्यांची काय इज्जत राहणार आहे? म्हणजे याचा अर्थ साफ आहे. कावळ्याच्या पंक्तीला राजहंसाने बसायचं नसतं. हे अगीला कळायला हवं होतं. हे एकट्या नवऱ्याच्या मनगटावर जो तू शानपणा करतेस ना तो सगळा व्यर्थ आहे. समजले? तू पूर्ण शक्तीन झालाय शक्तीन. स्त्री सुखासाठी आपापलेल्या लांडग्या. स्त्रीच्या शक्तीची किंमत तुला काय कळणार आहे रे? गीता आता जर जास्त शोभा करायची नसेल ना तर चालतं इथून. गीता Shut up! गीता या पवित्र नावाचा उच्चार करण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये. तोंड काळं कर आणि निघ. वास तुझ्या जिभेने बरबाद केली तुझी पुढे. ओके सगळे हवी येतोय आम्ही. नागेश 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 वाट दिसेल तिकडे वाट म्हणेल तिकडे. अरे, कुठल्या कर्माची शिक्षा देतोयस तू आम्हाला? भाभी कोण कुणाला शिक्षा देत आहे हे मलाही नीट सांगता येणार नाही. एकेकाळी तुम्हाला कधीच दुःख पोचू देणार नाही. वेळ पडल्यास माझे प्राणही अर्पण करेल अशी वचनं देत होतास. अरे कुठे गेलीस ती वचनं? भाभी सर्वच वचने पाळायची नसतात. कारण ती वाद असतात वाद. अभि, इथे काय गुरुमध्ये काम कर जरा. तुझे ते शहाणपणाचे पोळ आहे काय का पाहू मला. हा इतक्या थोडं विसरली. आता कशाला आलाय तिथे? अशाला म्हणजे फळ पिकलेल्या झाडाखाली कुणी येऊ नये का? पिकलेल्या झाडाला कुणी दगड मारतात हे त्याच्या बापाच्या मालकीचा नसला तरी. चालता बाई तू. मला तुझं तोंडही बघण्याची काही इच्छा नाहीये. अगं चालता हूं आणि अशी सुवर्ण संधी सोडून नाही गीता नाही. जशी बात झाला ना काही करता नाहीये. हा गीता अगं अजून कितीतरी बोलायचंय मला. मनाला मुगून टाकणाऱ्या फुलाचा फोकस काढायचा. शोभा आणण्याचं काम देणार आहे मी. मानेल तेव्हा हुंकण्यासाठी आणि वाटेल तेव्हा कुचकरून फेकण्यासाठी. कशाचा आणतात बरोबर आहे. मावाली आहेस ना? मग अशीच भाषा बोलशील. त्याचं आयुष्य लोकांना वाकडे रस्ते दाखवण्यात गेलं. तो सरळ का म्हणून वागेल? तुला तोच रस्ता दाखवणार आहे आणि तोही याच घडीला. नीच माणसा, खबरदार जर पुढे येशील तर. काय करशील तू? कमजोर एकटीच मी काय करू शकते? काही करू शकते. एरवी सर्वसामान्य वाटणारी स्त्री संकटकाळी महाकालीचं रौद्र रूप धारण करून तुझ्यासारख्या नराधमांचं वधही करू शकते. आता मारता संधी देईन तेव्हा ना. वाटलं माझं वाद नाही झालं. अलगद तुझ्या भाभीने माझ्या जवळ करायचा प्रयत्न
भावाची इज्जत आणि त्या इज्जतीवर पंचाची नजर हे सहन करणे आमच्या रक्तात नाही. म्हणून तुझ्या बरोबर राहून तुझे दात पाळायचे ठरवले, समजला? आणि यापुढे इथं येण्याचं शहाणपणा करशील ना तर जीवानीशी मरशील. सांग, चालता उठून. एक लक्षात ठेव, माझ्याशी मैत्रीचं नाटक करून तू स्वतःला बहादूरदारा समजू नकोस. हा नावाचा नागेश आहे. इथून येणारे पुढचे परिणाम कसे भोगायला लागतो ना हे पाहतच राहा. काट्याने वाटेला लाग, नाहीतर पुढे तुझे दिवस पाहायला जिवंत राहणार नाहीस. ती येणारी वेळच चालवे. हे बघून घेतो मी. स्वामी, अरे हा काय प्रकार आहे? कधी त्या नागेशला जवळ करतोस तर कधी झिटकारतोस. नाही खरंच तू त्याच्यासोबत मैत्रीचं नाटक केलं होतंस का? नाही, घरच्या इज्जतीवर त्याने जेव्हा हात टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा मित्रत्वापुढे घरची इज्जत लाखोलाची वाटली. म्हणून मित्रत्व झिडकावून द्यावं लागलं मला. हे साप खोटं आहे. हे सत्य आहे भाभी. भाभी, काही गोष्टी अशा असतात की त्या मनाला पटत नाही, तरी सुद्धा त्या कराव्या लागतात. प्रत्येक आयुष्याप्रमाणे प्रत्येक निर्णय घेता येतो असं नाही. आपण बघितलं रवी, मधीच तुला काय म्हणायचंय हे आलंय माझ्या लक्षात. पण अशी कोणती वेळ आली की ज्यामुळे आमचा संसार वाचवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची माती करणारा निर्णय तुला घ्यावा लागला. मला सांग, कारण तरी काय आहे निर्णयाचं? 27 मिनिटं याचं कारण एकच, म्हणजे तुझ्या धर्मानंतर झालेली तुझी आणि नागेशची भेट. म्हणजे तू माझ्याबद्दल नाही ग भाभी, अशी कल्पना माझ्या मनात कधी शिवणार नाही. एवढा मी पापी नजरेचा नाही ग की माझ्या आई समान भाभीकडे संशय नजरेने पाहू. त्या नागेशची नीच हरकत मला ऐकून माहित होती, पण तुझ्याबद्दल त्याचे काय मत होते आणि तुला छेडण्याचा केलेला प्रयत्न हा लग्नानंतर मला समजलं. ते कसं काय हवी? तुमचं लग्न झाल्यावर असंच एका घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन सुडाची चेतावणी देण्यासाठी नागेश इथे आला होता. सुदैवाने त्यावेळेस मी इथे पोहोचलो. तुमच्या दोघांमध्ये चाललेलं सारे संभाषण मी ऐकलं. त्यांच्या प्रत्येक शब्दात सूड जाणवत होता. म्हणून मी हे नाटक करून शत्रूचे दात पाडायचे ठरवले. पण अभि, खरंच तुम्ही माझ्यासाठी गीता अभि पहा. हो, आपला अभि बिघडलेला नाहीये. हा गीता, ऐकलंय मी सगळं. लाल गाल किती समाधान वाटलं मनाला हे ऐकून. अभि माझ्या राजा, अभिमान वाटतो रे मला तुझ्यासारखा भाऊ मला लाभला म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. हे अभ्या, एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर? करत होतो, पण आता नाही. अरे पण का? माझा अपराध तरी काय आहे? तुझा अपराध एकच, आतापर्यंत खोट्या नात्यात तुला जपून ठेवलंस. तू माझा भाऊ नाहीस, याचा सुगावा देखील आपण दिला नाहीस. तू म्हणजे बंधुप्रेमाला कलंक लावणारा एक चलाक, तितकाच गोड बोलून केसाने टाळा करणारा हैवान आहे हैवान. अभि, हवी? अरे, खरताना प्रेमाची भाषा करतोस आणि आपल्या संसारासाठी प्राणही द्यायला तयार होतोस. आणि आता त्याच भावाला हृदयाला टोचणारी भाषा करतोस. लाज नाही वाटत तुला? अभि, अरे जर तू माझा भाऊ नसतोस तर माझ्या शिरावर आलेलं संकट तू तुझ्या शिरावर घेतलास का? खरंच अभि, अरे आपलं नाटक काय आहे हे तू तुझ्या मनाला काय विचारत नाही? अरे अभि, तू माझा भाऊ आहे, या पलीकडे काहीच खात नाही रे मला. हे तुला सर्व माहित आहे,
पण या वैभवाचा मोह जडलाय तुला करायचं आणि तोच जाण्याची भीती जास्त आहे तुझ्या मनात. हवी बस तुझे काय झालं रे याला असा काम चित्र व्हावं लागलं आहे. तुम्ही शांत व्हा. जर आपल्याला असं मुखात ठेवून हे सगळं करून त्याला जर समाधान वाटत असेल ना तर याच्यातच आपलं सुख समजायला पाहिजे. तुम्ही शांत व्हा. अरुण बाबू बाबा का स्वतःला दररोज त्रास करून घेता बाय जरा हातीबाईचा विचार करा काय हालत झाले त्यांची. अरे सदू मग मी काय करू. अरे अविच्या अशा वागण्याने तू पूर्ण थांबावून गेलो आहे रे. अरुण बाबू अवी बाबूंचं काय बी चुकत नाही. त्यांनी जे बी काय केलंय ते तुमच्या भल्यासाठी केलंय. मला समजत हवा आहे पण अवी बाबू आता ह्यो राग सोडा. मला अरुण बाबूची आता काय बघूय बरोबर नाही ना. हे थोडे कष्ट करून घे. नाही अवी बाबू आता मी तुम्हाला धाव देणार नाही. अरे सतू सोड मला. हे सतू सोड सोड रे. सदू सोड त्याला. ज्याला जिकडे जायचं त्याला जाऊ दे. ज्याला या घराण्याच्या प्रतिष्ठेची ताण नाही त्याला समजावण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यासाठी दरवाजा उघडा करून देत असतो तो बाहेर जाण्यासाठी. हे मात्र अगदी तुला शोभण्यासारखं बोललास. अगदी तुझ्या पेशाला उभे जमलं ते. जाती वाद घालणारा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहे. अरे भाऊ तरी कुणाला आहे वाद घालण्याची. पण मला जे हवं आहे ना ते मी तुझ्याकडून उकलल्याशिवाय राहणार नाही. अरे तुला हवंय तरी काय. तुला जन्माला घालणारा तुझा बाप. अरे याला जन्माला घालणारा त्याचा बाप हवाय ना तुला. हा बाप तुझ्या समोर उभा आहे त्याचा बाप. नालायक. विचार काय विचारायचा असेल ते. का आश्चर्य वाटत तुला. नाही आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की का परक्या मुलाशी तुम्ही बापाची नजर काय जोडलं. कोणती समजून नाही. एका प्रेमाची मुलाला जवळ करण्यात भाग पडलं. अरे आपले कुठे गेले अरुण देवाची मुलगा नव्हे चालतं तर तो तुझा सावत्र भाऊ आहे. सावत्र भाऊ समजलास? बोला. तू अविचा सावत्र भाऊ आहेस. मग हे आमच्यापासून लपवलं का आपा. त्याला कारणच कसं होतं. अभि 1 वर्षाचा असताना अभिची आई माझी लक्ष्मी आम्हाला सोडून काळाच्या पडद्यात गेली. पण तिथं जाता जाता माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. कोणतं वचन अप्पा. जे तुम्ही सावत्र भाऊ आहात हे तुम्हाला न सांगण्याची तिने मला शपथ घातली होती. कारण अरुणला तिनं स्वतःचा मुलगाच समजून वाढवलं होतं. तेव्हा ती मला परत परत विनवणी करून सांगत होती जर यांना सावत्र भाऊ हवं असं समजलं तर कदाचित या दोघांमध्ये तिरस्काराची भिंत निर्माण होईल आणि हेच तिला नको होतं. म्हणून मी माझ्या लक्ष्मीची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा पुरेपुरे तितका प्रयत्न करत होतो. पण आज तुम्हा दोघांमुळं या अभागी बापाला लाचार बनावं लागलं आणि माझ्या लक्ष्मीला मोठ्या विश्वासाने दिलेल्या वचनाला मुखावं लागलं. रडतोय मग लक्ष्मी लक्ष्मी मी हरलो. लक्ष्मी
हरी भाऊ मला माफ कर तुम्ही मला माफ कर आईला तुम्ही आईला दिलेली वचनं फेडाळली त्याला कशाची झळ लागायची नाही पण आम्ही लोक सावध त्याचं पण अजूनही उलगडलं नाही आम्हाला आजपर्यंत ही माझी आई आहे असं मी समजत होतो पण ही तर रवीची आई आहे तर मला जन्माला घालणारी माझी आई सांगतो पोरांनो सगळं काही सांगतो बराबर 30 वर्षापूर्वी मी एका वर्षाच्या कोर्ससाठी मुंबईला गेलो आणि तिथे थोड्या दिवसातच माझी राधा नावाच्या मुलीची ओळख झाली पुढं ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि एका भेटीतच राधा आणि मी क्षणिक सुखाच्या हव्यासापोटी आकस्मिक तोड जाऊन एक दुसऱ्याच्या शरीराला जवळ आलो तेव्हा राधानं मुलाला जन्म देऊन माझाच काय तर या जगाचाही निरोप घेतला होता जगाचाही निरोप घेतला होता जन्माला आलेला अभागी मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे माझ्या रक्ताचा अरुण हा माझा अरुण कुणालाही संशय येऊ नये म्हणून जवळजवळ 3 वर्ष मुंबईला राहिलो आणि अरुण हा लक्ष्मीचा मुलगा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला समाजाला सिद्ध झालं सुद्धा परंतु माझ्या पोटच्या पुराने मला सत्य काय ते बोलायला भाग पाडलं दूर होत चालला आज तुझ्या अप्पा साहेबाच्या कीर्तीची विटंबना केली आहेस माझी प्रतिष्ठा पायदळी तुडवली आहेस तू तुझ्याकडून जेवढ्या अपेक्षा केल्या तेवढ्या फळ ठरल्या आपला आम्ही आपल्या नजरेत जरी बिघडलेला दिसत असला तरी तो खऱ्या अर्थाने पास झाला आहे पण तुला कसं कळलं पहा तुझ्याचा रिझल्ट आणला आहे अरे परिस्थितीनुसार तू जरी पावित्र्य बदलला असला तरी मी शेवटी तुला भावाशिवाय काही समजत नव्हतो त्यामुळे तुझ्यावरचे प्रेम हमेशा हिमालयासारखे अचल राहील मला माहित आहे तू माझ्यावर रागवशील कारण तुझा खरा अपराधी मीच आहे कारण तुम्हा दोघांनाही कोड्यात ठेवलं मी नाही अप्पा तुमचा काही दोष नाही हो नियतीच्या कुटील नियमापासून कोण वंचित राहिला आणि ते होऊन गेला त्याचं दुःख तरी किती करायचं सर्वस्व वापरून टाकणाऱ्या भूतकाळाला कवटाळून झुंजण्यापेक्षा हे काहीतरी चिंतक राहिला आहे असं जमणं योग्य नाही का जिथे हृदयाच्या देठापासून ओढ असते तिथे अशा निरपेक्षित प्रेमाची कळकळ असते हे तू एका परीने दाखवून दिलंस तुलाही मी गलत समजत होतो पण तू चांगल्या मार्गाने पास झालास आणि या माझा गैरसमज कायमचा दूर केलास हे झालं ते झालं आता तूही विसरून जाते सगळं हे काय आपला आम्ही चांगल्या मार्गाने पास झाला आहे मग त्याचे कौतुक सुद्धा आनंदाने केले पाहिजे नाही का हो तर त्याचा तर सत्कारच व्हायला हवा अरुण
वाटल्यास आज मी कारखान्यात जातो. तू आज खरेदी वगैरे करून सावकाशी चालला माझा मोरादा. आता तुला रे काय झालं मध्ये? अभिभाऊंचा फोन आला होता. जो सांगायचा विचारला. अरे कुणाचा फोन होता? अभिला दुसऱ्या कोणाचा फोन येणार तो फक्त भाभी प्लीज. अभिभाऊला बायाशिवाय येणार कोणाचं फोन? पण ही बाया कोण? ह्या काय मला विचारू नका. अरे सदू, पण काय सांगायचं ते तर सांगशील की नाही? गणपतीच्या देवाला मला बोलवलंय 5 वाजता. अरे काढवा, अरे आधी सांगायचं नाहीस का? अप्पा भैया मी पटकन येतो. अरे अभि अप्पा पण आल्यावरती मी सगळं काही सांगतो. बाय बाय. गाढवाची कमालच झाली म्हणायची. बरं आता आपल्याला निघायला हवं. आणि सुंदरी आज स्वतः काहीतरी गोडगोड व्हायला हवा. काय अरुण? हो तर गजऱ्या तुम्ही माझ्या बरोबर कारखान्यात चल. नुसता लुटफुट करत आहे. चल. कुठे आहे तो आरामखोर? कुठे आहे तू? आज तुझं मी कोणतं बाईक काढल्याशिवाय खाणार नाही. आणि या अवतारात आता कोणाचा बळी घेण्यासाठी आलाय? ज्यांना माझं जीवन उद्ध्वस्त केलं त्याचा आज बळी घेणार आहे मी. नेहमी दुसऱ्याच्या जीवावर उठलेल्या माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते तेव्हा त्याने का दुःख बाळगावे? तुझ्या बंडावरती कळा आहे की का? आज पर्यंत मी दुसऱ्याची गरज आली. जेव्हा माझं स्वतःचं घर झालं तेव्हा त्यांना त्यांचा जीव किती कांतावीत होतं ते मला आज कळलं. आज माझी बहीण मला जगली तेव्हा या जगातील सर्व बहिणींचे महत्व मला कळायला लागले. पण त्याचा काय उपयोग? किती मिनिटं? तू माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, ते जाहीरच आहे. पण तू ज्याला स्वतःचा भाऊ समजते तो तुझ्या जीवनाचा खरा कारस्थानी आहे. त्याचा प्रत्येक हातपायची कटपुटी आज पहिलेचा पीडित करत होतो. त्याच्या सांगण्यावरून आजपर्यंत मी जे काही केलं ते त्याच्या सांगण्यावरून केलं. सीता, तू माझ्यावर विश्वास ठेव. त्या घराला तो निष्काळजीभूत तो नागेशच आहे. खबरदार जर माझ्या भाऊचं नाव तुझ्या जिभेवर जरी ठेवशील तर. पण आजपर्यंत तुला मी खूप केलं. नागेश बोलला. त्याचा पंचाचा म्हणून हा नागेश तुझ्या पाठीशी गंभीरपणे उभा असेल. एक बहिणीचा रक्षण करता म्हणून तुझ्या वेळी संकटात असेल त्याच्या वेळी हा भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी गंभीरपणे उभा असेल. ते तुझी जमीन. नागेश तू काय आलास इथं? माझी बहीण कुठे मिळते का ते पाहायला. का? आता तीच बाकी राहिली आहे नाही का? आणि आता जास्त जीव घेणार असंच ना? जी या दुनियेला सोडून गेली तिचा जीव घेण्यासाठी माझ्या हाती लागेल तरी कशी. म्हणजे आजपर्यंत मी ज्याचा गुलाम झालो त्या हरामखोराने माझ्या बहिणीवर बलात्कार करून बळी घेतला. माझ्या बहिणीचा बळी घेतला. नाही नाही, असं होऊ शकत नाही.
मी करू काय आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. तुझा भाऊ आपला धर्मात तिला प्रतिकूल आणि योग्य वाटलं नाही तुम्हाला म्हणून सती विरुद्धात मी स्नेहाचा खून केला तुम्ही होय येस जास्त शांतपणाचा हाव आणण्याचा प्रयत्न करू नका. इन्स्पेक्टर काय म्हणायचंय तुम्हाला? शटअप हे तुमच्या बापाच्या मालकीचे असलं तर कुणाला काही होऊ शकत नाही. मिस्टर अविनाश चौधरी आणि मिस्टर नागेश गुंडगिरी आणि खुनाचा प्रयत्न या आरोपाखाली तुम्ही सुद्धा पोलिसांना याल. तुमच्या नावाचा वॉरंट आहे माझ्याकडे म्हणून यू आर अंडर अरेस्ट. मिस्टर जाधव यस सर. अरेस्ट करायला सगळे सगळ्या थांबा. जोपर्यंत मी माझ्या बहिणीच्या गुन्ह्याचा बदला घेत नाही तोपर्यंत या दुनियेतील कोणतीच ताकद मला रोखू शकत नाही. आता या क्षणाला काय हवं? तो काय माझा अरे माझ्या आराम बोला. यस सर. मिस्टर अविनाश पोलिसांना हवा असलेल्या गुन्ह्याला पळून जाण्यास मदत केलीस हे बरं केलं नाहीस. उलट त्याला साध्य म्हणून तुम्ही गुन्ह्यात पातळीला आलात. नाव यू आर अरेस्ट. इन्स्पेक्टर कायद्याचे रक्षण करते झाला म्हणून कुणालाही अशी हीन पातळीची वर्तणूक देऊ शकत नाही तुम्ही. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत या पद्धतीचं वर्तन करण्यास तुम्हाला काही अधिकार नाही. चूप. इन्स्पेक्टर साहेब हवी असं काहीच करू शकत नाही. हो दुसऱ्यांच्या जीवाला जीव देणारा हवी कोणाचा जीव का म्हणून घेईल. इन्स्पेक्टर साहेब हवं तर मी तुमची माफी मागते. त्याला देऊ नका हो हवी निर्दोष आहे. सॉरी मॅडम दिस इज माय ड्युटी. हे आपली काहीच मदत होऊ शकत नाही. तुम्हाला जे काही सांगत असेल ते कोर्टात येऊन सांगा. कायद्याच्या नजरेत मिस्टर अविनाश ही स्नेहाचा गुन्हा आहे. कारण अविनाश यांच्या विरुद्ध काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काय पुरावे आहेत तुमच्याकडे? पहिला पुरावा ही घटनास्थळी सापडलेले तुमचं पॉकेट आणि त्यामध्ये असणारे तुमचे फोटो आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हे तुमचे रिव्हॉल्वर. म्हणजे लक्षात ठेवा पॉकेटचे आणि रिव्हॉल्वरचे फिंगरप्रिंट एकच निघाले तर तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. डोंट अंडरस्टँड. इन्स्पेक्टर साहेब माझं ऐकून घ्या हो. हवीने असं काही केलं नाहीये. हवीला अडकवण्याचं कोणाचं तरी कारस्थान आहे रे. आम्हाला फसवण्याचं कोणाचं तरी कुठे डाव आहे हा. ते कोर्ट बघेल. आणि प्लीज मॅडम माझं काम मला करू द्या. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं काही करू शकत नाही. हवं तर मी तुमच्या पाया पडते. नाही भाभी या तुझ्या लाडक्याची तिरासाठी कुणासमोर वाकून ममतेचा अपमान करू नकोस. फक्त माझ्यावर एकच मेहरबानी कर. अप्पा आणि भैयाला मी निर्दोष आहे म्हणून सांग. माझ्या हातून कोणतंही पात्र घडलेलं नाही. चला इन्स्पेक्टर चला. अभि इन्स्पेक्टर साहेब अभि इन्स्पेक्टर साहेब अभि तुझ्यावर खुनाचा आरोप आहे हे मी अप्पांना सांगू तरी कसं. काय करू मी आता. खुनाची घुसमट झाली काही दिशा अंधारून आल्या. शीटपाखरांचा आवाज सुद्धा ऐकू येत नाही. कसं ऐकू येईल? पोलिसांच्या जाळ्यात मी अडकवलाय आणि तुझ्या रक्षण करता नागेश याला सुद्धा संपवलाय. तुझे सासरे अप्पासाहेब चौधरी याला ट्रकच्या खाली चिरडून त्यांचा चेता मेंदा होईल दक्षता बाळगलाय. आणि तुझा तो नोकर समोर त्याला घायल करून बागेत फेकून गेलाय. आता पुढची
जवळ केली तुला आणि मी माझ्या स्वार्थासाठी तुझा उपयोग करून घ्यायचं ठरवलं. पण हे तुला शेवटपर्यंत कळलेच नाही. अरे का खेळला तसा अवघड डाव? या घराने तुझं काय बिघडवलं होतं? काय केलं? आता या जीवनाला जीवनातून उठवलाय. माझा पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून कोर्टा केलाय मला या अप्पासाहेब चौधरीने. हो हो, त्या अप्पासाहेबांनी. काय केलं तरी काय त्यांनी? हेच आज मी तुला सांगणार आहे. बरोबर 25 वर्षापूर्वी अप्पासाहेब आणि माझा बाप एकाच कंपनीत सर्व्हिसला होते. ज्यादा पैशाच्या मोहामुळे माझा बाप कंपनीत गैरव्यवहार करू लागला आणि हे मॅनेजिंग डायरेक्टरच्या निदर्शनास आणून दिला या अप्पासाहेबाने. त्यांच्या साक्षीमुळे माझ्या बाबाला 10 वर्षाची शिक्षा झाली. मग या अप्पासाहेबांचं चुकलं नाही कुठे? गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच हवी. अगदी बरोबर. गुन्हेगाराला शिक्षाही व्हायला हवी. पण माझा बाप गुन्हेगार असला तरी त्याने केलेला पापाचा पश्चाताप झाला होता. म्हणून त्याने अप्पासाहेबापुढे हात जोडले. इतकेच नाही, माझ्या आईने सुद्धा हात जोडले. पण ह्या निर्दयी माणसाला आमची कोणाची दया आली नाही. कोणाची दया आली नाही. बापाने 10 वर्ष शिक्षा भोगली घरी, पण सुटल्यावर 1 वर्ष सुद्धा काढलं नाही. 1 वर्ष सुद्धा काढलं. बघता बघता माझे घर उद्ध्वस्त झाले आणि ते केवळ अप्पासाहेब आणि म्हणूनच अप्पासाहेबांचा सर्वनाश. एक वाजून आजपर्यंत जगत आलोय. त्यासाठी नागेशाही हाताशी धरावं लागलं मला. त्याने आजपर्यंत योग्य ती कामं केली होती. पण जेव्हा अवीला गुंतवण्यासाठी तिच्या बहिणीचा खून केला तर नागेश फुलाने पेटला. तो आज उद्या माझा घात करेल हे मला माहित होतं. म्हणून संपवून टाकला साल्याला. म्हणजे स्नेहाला तू? हा, स्नेहाला मीच मारलं. पण रिव्हॉल्वरचे अवीच्या पोटाचे ठसे होते ती आमच्या सगळ्यांची करामत. मोठ्या हुशारीने अवीच्या हातातली रिव्हॉल्वर रुमालाच्या साह्याने घेतली. त्यामुळे अवी बिचारा चांगलाच बसला पोलिसांच्या जाळ्यात. नीट माणसा. अरे कुठे पेन्सिल बाप? इथे आणि हो, त्याच्या गाडच्या तीराबरोबर अप्पासाहेबांचा आणि अरुणचा सुद्धा बंदोबस्त केला आहे. एवढ्याच अप्पांच्या अंगावर राग. नाही, तू असं काही करू शकत नाही. तू काही करू शकतो. हे सर्व बघायला तू असणार. म्हणजे मी कोण? माझे खरे रूप हे तुला समजले नाही. आणि ज्याला मी कोण हे माहीत पडतं त्याला मी जीवन ठेवत नाही. जीवन हाय
किती मिनिटात झाले? अर्धा तास, आधा घंटा. पहिला का आहे वो अभि मध्ये स्टॉप झाले. तुला हवी असलेली साडी त्या प्रेझेंट करून देणार आहे. साडी कसं वाटते? अरे बापरे, म्हणजे आमच्या महाराणी आज उठलेल्या दिसतात. म्हणजे आम्ही लेट झालो तर साडी कसली आहे बघ कशी ती गीता, जबरदस्त आहे. काय झालं रे गीता? गीता, गीता! अरुण बाबू, जेव्हा मी इथं आलो तेव्हा केवळ मालकीबाईचा गळा दबत होता आणि मालकीबाई त्याच्या हातून सुटायचा प्रयत्न करीत होत्या, पण त्या चांडाला नाश सोडलं त्यांना. जीव घेतला त्यांचा. मी मागचा पुढे चालता न जाता लोकांची सदी घडते जीवनच्या डोक्यात. मग आता कुठं आहे जीवन? आता इथं पडला रक्ताच्या दारोड्या. जीवन काय केलं ते? माझ्या गीताला मारलं. जीवन काय सगळं. आता तिला जीवन सोडलं नाही. विलन आला. घरदार शिवार त्याच्यात